आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षम फ्रेश होऊन बाहेर आला. तुमची कॉफी. थँक्यू. सक्षमने हातातला टॉवेल बाजूला टाकला. तिच्या हातातला तो कॉफी मग घेतला. पण ते घेताना त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श तिच्या बोटांना झाला. तशी ती अंग शहारली आणि लगेच तिचा हात पाठीमागे घेतला. गेट रेडी, वी आर गोइंग आउट. हा, मी म्हणालो तयार हो, आज आपण बाहेर जातोय. बाहेर? बाहेर कुठे? ते तुला बाहेर गेल्यावर कळेल. आता जितकं सांगतोय तितकं कर. गो अँड गेट रेडी. ओके. पतीची आज्ञा पाळत ती हिप्नोटाईज झाल्यासारखी चेंजिंग रूमच्या दिशेने गेली. तिने तिथे ठेवलेल्या साड्यांचा सेक्शन उघडला. समोर बऱ्याच साड्या होत्या, पण काय घालावं तिला तेच कळत नव्हतं. आज पहिल्यांदा ती त्याच्यासोबत बाहेर जात होती. तिला त्याचा ड्रेसिंग सेन्स खूप आवडायचा. म्हणजे कुठल्या फंक्शनला काय घालावं, कुठल्या ओकेजनला कसं स्वतःला नीट प्रेझेंट करावं, त्याला बरोबर माहिती होतं. आणि या उलट ती होती. खूप सुंदर होती, पण आपल्या सुंदरतेला अजून वाव कसा द्यावा याचं तिला नीटसं ज्ञान नव्हतं. कारण सलवार सूट आणि साडी सोडली तर उभ्या आयुष्यात तिने कधीही कोणताच ड्रेस ट्राय केला नव्हता. तिच्या सेक्शन मध्ये मोजून 5-6 ड्रेसेस होते. बाकी सगळ्या साड्याच होत्या. कुठे जातोय ते निदान सांगायचं तरी ना. मग मला अजून काय घालू याचं इतकं टेन्शन आलंच नसतं. ओके, देन आय विल मेक इट इझी फॉर यू. हे घाल. अचानक तिच्या समोर एक पिशवी आली. त्याच सोबत तिच्या पाठीला त्याच्या छातीचा हलकासा स्पर्श झाला. तशी ती दचकून मागे फिरली तर तो तिच्याच समोर उभा होता. तुम्ही इथे? अगं, हे द्यायला आलो होतो. काय यात? घे, तूच बघ. तसं युगाने त्याच्या हातातली बॅग घेतली. आत डोकावून पाहिलं. तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. आतमध्ये जीन्स आणि त्यासोबत 2 टॉप्स होते. जीन्स? पण मी नाही घालत असे कपडे. लेट मी करेक्ट यू. तू असे कपडे घालत नव्हतीस, पण आता घालू शकतेस. गो, गिव्ह इट अ ट्राय. तुझी एक्झॅक्ट साईज मला माहिती नव्हती. मी माझ्या अंदाजाने आणले. जा, ट्राय करून बघ. अहो, पण घरातले काय विचार करतील? योगा, कोणी काहीही विचार करणार नाहीये. तसेही मोठे बाबा शिवा काका, सूर्या काका तिघेही घरी नाहीयेत. दर्श त्याच्या रूम मध्ये असेल. ध्रुव पुण्याला गेलाय आणि महिला मंडळाला तरी तू जीन्स घातल्याचा काहीही प्रॉब्लेम नसणार आहे. अहो, पण मी सून आहे या घरची. बरं नाही दिसणार ते. अच्छा, वेट. त्याने खिशातून फोन काढला. कुणाला तरी फोन लावला. कुणाला फोन लावलाय तुम्ही? तुझ्या सासूला. तिने परमिशन दिली तर घालशील ना.
अहो, वेडे आहात का? त्यांना काय विचारताय? द्या तो फोन इकडे. युगा त्याच्या हातातला फोन घेणार तितक्यात त्याने हात वर केला. ती त्याच्या हातून फोन घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची उंची तिच्यापेक्षा जास्त होती, त्यामुळे ती त्याच्या हातापर्यंत पोहोचत नव्हती. सोबत आता फोनची रिंग सुद्धा वाजत होती. हा, बोल समू. पलीकडून दुर्वाचा आवाज आला तसे तिचे डोळे भीतीने मोठे झाले. तिने पटकन हातातली बॅग तशीच खाली टाकली आणि दोन्ही हातांमध्ये स्वतःचा चेहरा लपवून घेतला. तिच्या या कृतीचं त्याला जरा हसूच आलं. आई, मी युगाला घेऊन बाहेर जाण्याचा विचार करतोय. तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? तसं युगाने हाताची 2 बोटं खालीत घेत किंचित रागातच त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या रागाचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नव्हता. अरे, आम्हाला काय प्रॉब्लेम असणार आहे? मी तर किती दिवसांपासून बोलत होते तुला, तिला घेऊन कुठेतरी बाहेर जा, पण तूच कामात बिझी होतास. हा ग, ते थोडा बिझी होतो ना, पण आज फ्री आहे म्हणून म्हटलं तिला घेऊन बाहेर जावं. पण ती म्हणाली सासूबाईंना विचारून बघा. त्याचं काय आहे ना, खूप घाबरते ना ती तुला. यावेळी तिने दोन्ही हात झटकन खाली घेतले आणि खाऊ का गिळू अशा नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तिला म्हणावं घाबरण्यासारखं काहीच नाही आणि बिनधास्त जा, माझी काहीच हरकत नाही. आणि हो आई, अजून एक विचारायचं होतं तुला. तसं यावेळी तिला घाम फुटला. तिने परत लगेच त्याचा मोबाईल घेण्यासाठी हात वर केला. तसं त्याने त्याचा हात बाजूला केला आणि दुसऱ्या हाताने तिचे उंचावलेले दोन्ही हात एकाच हाताच्या पंजात पकडून तिला मागच्या भिंतीवर पुश केलं. तशी ती ब्लँक झाली. आई, मी तिच्यासाठी जीन्स आणि टॉप आणलेत. म्हटलं बाहेर जाताना घाल, पण ती आहे की माझं ऐकतच नाहीये. आता तूच समजाव तिला. त्याने फोन स्पीकरवर टाकला आणि तिच्या समोर पकडला, पण युगाच्या तोंडातून काही घंटा शब्द निघणार होते? तो तिच्यापासून फक्त 1 इंचाच्या अंतरावर उभा होता. तिचे दोन्ही हात त्याने वर करून त्याच्या एकाच हातात लॉक करून ठेवले होते आणि त्याची नजर सध्या तिच्या चेहऱ्यावर होती. अशात कसे तिच्या तोंडातून शब्द फुटणार होते? बोला सुनबाई, फोन चालू आहे. युगा, हाय, बोला. अगं, इतक्या प्रेमाने आणले त्याने तुझ्यासाठी कपडे, मग घाल की. बघ नाही, मी पण तिला तेच सांगत होतो की इतक्या प्रेमाने आणलेत मी कपडे, मग घाल. पण हिला माझं प्रेम कळतच नाही ना. तशी ती शॉकिंग नजरेने त्याच्याकडे बघू लागली. त्याचा हा अंदाज तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होता. तिने सक्षम पाटीलला अशा अंदाजात स्वप्नात सुद्धा इमॅजिन केलं नव्हतं. तिच्या मनात त्याची फक्त एक रागीट, चिडका, अँग्री यंग मॅन अशीच इमेज होती. त्यामुळे त्याचं हे बदललेलं रूप पचवणं तिच्यासाठी जरा अवघडच होतं. युगा, घाल तू कपडे, आमची काही हरकत नाही, पण हो, तू कम्फर्टेबल असशील तरच घाल. फक्त तो म्हणतोय म्हणून नाही, पण तुझी इच्छा असेल तर नक्की घाल. काय गाई, तू माझ्या बाजूनेस की तिच्या बाजूनेस? मी कोणाच्याच बाजूने नाहीये समू. जर तिला आवडत असेल आणि आमच्यामुळे ती घालत नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर तिची इच्छा नसेल
आणि तू जर तिला तसे कपडे घालायला फोर्स करत असशील तर ते चुकीचं आहे बाळा. तिला स्वतःहून घालायचे असतील तर घालू देत. पण तिची इच्छा नसेल तर तिच्यावर जबरदस्ती करू नकोस. कळलं? हो, कळलं. ठेवू आता फोन. हा, बाय. पलीकडून दुर्वाने फोन कट केला. तसं त्याने सुद्धा फोन बंद करून खिशात टाकला. पण दुसऱ्या हाताने त्याने अजूनही तिचे हात तसेच वर लॉक करून ठेवले होते. आणि आता ती शॉकिंग नजरेने फक्त त्याच्याकडे एकटक बघत होती. हळूहळू खाली झुकत त्याने त्याचा चेहरा तिच्या समोर आणला. पण जसा जसा तो तिच्या जवळ येत होता तसं तसं तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. पोटात फुलपाखरांनी तांडव करायला सुरुवात केली होती. घसा कोरडा पडला होता. बोला मिसेस पाटील. तुमची इच्छा आहे असे कपडे घालायची की मी तुमच्यावर जबरदस्ती करतोय? पण ती काही उत्तर देण्याच्या मनस्थितीतच राहिली नव्हती. त्याच्या त्या एका हाताचा स्पर्श आणि तिच्या नजरेत मिसळलेली त्याची नजर तिला बधीर करण्यासाठी पुरेशी होती. तिच्या चेहऱ्याकडे बघत असताना मध्येच त्याची नजर तिच्या ओठांकडे गेली आणि एका क्षणात त्याच्या काळजाचा ठोका चुकला. हेच ओठ तर त्याची खरी कमजोरी बनले होते. त्याला तिच्याकडे खेचण्यामध्ये या ओठांचं खूप मोठं योगदान होतं. ओके, ट्राय इट. मी बाहेर आहे. एका क्षणात भानावर येत त्याने तिचे हात सोडले आणि तो तिथून निघून गेला. अचानक काय होतं या माणसाला? तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला. त्याच वेळी इकडे, राहू द्या मिस्टर पाटील, तुमच्याकडून नाही होणार ते. हंतरा पुन्हा ध्रुव जवळ आली. बोलते तर अशी आहे जसं तुला खूप येतं. त्याचं काय आहे ना, जे काम मला जमत नाही ना त्यात मी डोकं पण घालत नाही. मी त्यावर दुसरं सॉल्युशन बघते. हो, अच्छा. मग या प्रॉब्लेमवर काय सॉल्युशन सापडलंय तुला आता? मी माझ्या एका फ्रेंडला बोलवलंय मेकॅनिक घेऊन. येतच असेल तो इतक्यात. फ्रेंड? हो, तो इथे जवळपास कुठेतरी राहतो. म्हणून त्याला फोन लावून बघितला तर तो येतो म्हणाला. अच्छा. तितक्यात एक गाडी त्यांच्या मागे येऊन थांबली. सी, आला सुद्धा तो. अंतराने एका दिशेला पाहिलं तसं ध्रुवने बोनेटच्या बाहेर डोकं काढून त्या दिशेला पाहिलं तर पाठीमागच्या गाडीतून एक मुलगा त्यांच्याच दिशेने चालत येताना दिसला. त्याची उंची बरीच चांगली होती. ब्लू जीन्सवर त्याने ब्लॅक लूज टी शर्ट घातला होता. जे कपडे त्याच्या हाईट आणि बॉडीला परफेक्ट मॅच करत होते. सगळ्यात जास्त आकर्षित करणारे होते ते त्याचे सिल्की वाढलेले केस, ज्यामुळे त्याचा चेहरा अजून रेखीव दिसत होता. हे अंतरा, हाऊ आर यू? त्याने सरळ अंतराला मिठी मारली. पण हे बघून ध्रुवच्या कपाळावरच्या आठ्या बऱ्याच गडद झाल्या. आय एम गुड. तिने सुद्धा त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याच्या ध्रुवच्या भुवया अर्ध्या कपाळापर्यंत वर जाऊन पोहोचल्या. काय ग, तू अशी इथे अचानक? अरे, एका फंक्शनसाठी कोल्हापूरला गेले होते. रिटर्न येत होतो पण गाडी मध्येच बंद पडली.
थोडा वेळ विचार केल्यानंतर आठवलं की तू इथे जवळपासच कुठेतरी राहतोस, म्हणून तुला कॉल करून बघावं म्हटलं. ग्रेट, बरं केलंस. चल, मी सोडतो तुला घरी. वीर, माझ्यासोबत माझ्या आत्याचा मुलगा सुद्धा आहे. ध्रुव उभा होता त्या दिशेला अंतराने हात केला. तेव्हा कुठे वीरचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ओ, हाय, सॉरी, मी तुम्हाला बघितलंच नाही. इट्स ओके. हाय, आय एम वीर चक्रवर्ती. वीरने त्याचा हात पुढे केला. ध्रुवीश पाटील. ध्रुवने त्याच्या हातात हात दिला, पण शेक हँड करताना त्याने किंचित वीरचा हात रागातच थोडा दाबला होता. ओके देन, लेट्स गो. आय ड्रॉप यू. गाडी इथेच कशी सोडणार? डोंट वरी, मी मेकॅनिक सोबत आणलाय. तो गाडी रिपेअर झाल्यानंतर घरापर्यंत आणून देईल. तसं त्यांना एक माणूस हातात एक बॅग घेऊन येताना दिसला. थँक्यू सो मच वीर. अगं थँक्यू काय त्यात, अडचणीच्या वेळी फ्रेंड्सच तर मदत करतात. वीरने स्माईल केली. तसं ध्रुवचं लक्ष त्याच्या गालावर पडलेल्या खळीकडे गेलं. का कुणास ठाऊक, पण वीरचं सौंदर्य त्याला मनातून इन्सिक्युअर करत होतं. आजपर्यंत कुठल्याही मुलाला बघून त्याला इतकी इन्सिक्युरिटी कधीच वाटली नव्हती जितकी आज वाटत होती. बरं ध्रुवीश, निघायचं? लेट्स गो. ध्रुवने गाडीची चावी मेकॅनिककडे दिली. ते तिघेही वीरच्या गाडीजवळ आले. वीरने अंतरासाठी ड्रायव्हिंग सीट जवळचं डोअर ओपन केलं. तशी अंतरा स्माईल करत तिथे बसली. जे बघून ध्रुवचं डोकंच सटकलं, पण खूप मुश्किलने त्याने स्वतःचा राग गिळला आणि पाठीमागे जाऊन बसला. तिला बसवून त्याने तो डोअर बंद केला. तो फिरून ड्रायव्हिंग सीट जवळ येऊन बसला. त्याने सीट बेल्ट लावला. तिच्याकडे बघून एक स्माईल दिली. तिने सुद्धा त्याच्याकडे बघून एक स्माईल दिली. आणि हे ध्रुव त्या दोघांच्या मधोमध बसून बघत बसला होता. पण सध्या वीरपेक्षाही जास्त राग त्याला अंतराचा येत होता. ध्रुव, यू आर कम्फर्टेबल ना? यप, आय एम प्रिटी मच कम्फर्टेबल. ध्रुव जरा सार्कॅस्टिकच झाला होता. वीरने गाडी स्टार्ट केली. ते पुण्याच्या दिशेने जायला निघाले. गाडी सुरू झाल्यापासून वीर आणि अंतराची बडबड सुरू झाली. माझ्याशी बोलताना एक एक शब्द तोळ्यावर मोजून बोलते ही. मी आरे केलं की लगेच कारे करायला उभी असते. आणि आता बघा, बोलायला शब्द कमी पडतायत या दोघांना. ध्रुव मागे बसून आतल्या आत धुसफुसत होता. योगा, 5 इथेच वाजलेत. पटकन आवर. सक्षम हातात घड्याळ घालत होता. इतक्यात दरवाजा ओपन झाला. ती हळूच पाय टाकत बाहेर आली. तसं त्याचं लक्ष तिकडे गेलं. पण जशी ती पूर्ण बाहेर आली तसा तो तिच्याकडे बघतच राहिला. अहो, चांगलं दिसतंय का हे? पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो फक्त तिला न्याहाळण्यात बिझी झाला होता.